या ठिकाणी जे काही आज मुंबई पोलीसचा पेपर झालेला आहे, ते या ठिकाणी आपण पाहणार आहेत. आपल्याकडे बघा संच डी आलेले आहेत. जे काही संभाव्य उत्तर आहेत बघा, ते आपण या ठिकाणी बघणार आहे. हे उत्तर बघा या ठिकाणी संभाव्य असणार आहे बघा. यामध्ये जर काही तुम्हाला शंका वाटली, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. एखाद्यानं चुकलं असेल तर किंवा बरोबर किंवा काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि याची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला लगेच टाकलेली बघा. उत्तर की सुद्धा आणि टेलिग्राम चॅनलला आपलं टाकलेली बघा. टेलिग्रामची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बघा. त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जॉईन करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की शेअर करा. ज्यांचा पेपर झाला असेल किंवा जे नवीन पोलीस भरती करत असतील, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कमीत कमी 5 मिनिटांना. आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असेल लगेच या ठिकाणी लाईक करून घ्यायचं आहे. पहिला प्रश्न आहे बघा, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? काय प्रश्न आहे बघा, किती प्रादेशिक पोलीस विभाग आहेत? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी 5. याचं बरोबर उत्तर बघा ते 5. लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा, याचं वर्गमूळ विचारलेलं बघा. लक्षात ठेवायचं वर्गमूळ. तर याचं वर्गमूळ आहे बघा 145. बघा 145 गुणाकारामध्ये 145 करायचं, आपलं उत्तर डायरेक्ट येऊन जाईल. पुढचा प्रश्न आपल्याला विचारला आहे की शुद्ध शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध आणि अशुद्ध शब्द या ठिकाणी आपले भरपूर मार्क जात असतात. तर याचा करेक्ट आन्सर बघा, पहिला शब्द या ठिकाणी आपला बरोबर आहे का? पारितोषिक. पहिली व्हॅलेंटरीला भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी 5 वर्षासाठी हे निवडले जातात. खालीलपैकी माहितीचा अधिकार कायद्यामध्ये मोडत नाही. तर खालीलपैकी माहिती अधिकार कायद्यामध्ये कोण मोडत नाही असा प्रश्न आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, खाजगी संस्था या ठिकाणी मोडत नाहीत. पुढचा प्रश्न मुंबईवरती बघा, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा मिळून एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? या ठिकाणी लोकसभेचे मतदारसंघ सुद्धा या ठिकाणी विचारलेले आहेत. त्याचं करेक्ट आन्सर बघा 6 मतदारसंघ आहेत. लक्षात ठेवायचं आहे 6 मतदारसंघ आहेत. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा, सौम्य. याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी तीव्र. लक्षात ठेवायचं आहे तीव्र. खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण आहे? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए, पंडित रविशंकर. मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो? मराठी भाषा गौरव दिवस कधी असतो? तर 27 फेब्रुवारी. बघा हा प्रश्न आपण भरपूर वेळा घेतलेला आहे. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? तर मित्रांनो, आपण जे काही ₹99 PDF देत आहोत, त्या ऑफरमध्ये ₹99 होत्या, परंतु आता ₹149 आहेत. त्यामध्ये आपण हे प्रश्न सगळा घेतला होता बघा, अभिजात भाषा कोणती आहे, कोणती नाही? यावर आपण सगळं या ठिकाणी डिटेलमध्ये टाकलं होतं. त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिन हा सुद्धा प्रश्न होता, की अभिजात भाषा नाही. खालीलपैकी कोणत्या अभिजात भाषा नाही? तर बघा आपण जे काही नोट्स दिल्या होत्या बघा ₹149 मध्ये, त्यामध्ये आपण हा प्रश्न टाकलेला आहे पहा. त्याचबरोबर मराठी भाषा गौरव दिवस सुद्धा आहे. हे सगळे प्रश्न बघा आपण या ठिकाणी आपल्या नोट्समध्ये टाकलेले आहेत. यामध्ये बघा कोणती अभिजात भाषा नाही असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत आणि त्या पण ₹149 मध्ये बघा. त्याचबरोबर आपले जेवढे काही व्हिडिओ झाले असतील बघा, इतिहास, भूगोल, जे काही टॉपिक असेल बघा जीकेचं, ते सगळे तुम्हाला या ठिकाणी प्रश्न मिळणार आहेत बघा. तुम्हाला फक्त ₹149 मध्ये मिळणार आहेत. अतिशय कमी किमतीमध्ये बघा तुमचा जीकेचा हा टॉपिक पूर्ण कव्हर होणार आहे आणि चालू घडामोडीबद्दल एकदम निश्चिंत राहायचं आहे बघा. सगळं तुम्हाला मिळणार आहे बघा. आपण जेवढे काही व्हिडिओ टाकलेले बघा त्याची PDF मिळणार आहे फक्त ₹149 मध्ये. तुम्हाला दिलेला QR कोड स्कॅन करायचा आहे किंवा जो काही आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे बघा 8275558283 याला तुम्हाला काय करायचं आहे, ₹149 सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला बघा तुम्हाला WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे बघा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की या ठिकाणी आपण शांततेच्या काळामध्ये अभ्यास केला तर आपल्याला पुन्हा रक्त सांडायची वेळ येणार नाही. आपली हीच खरी वेळ असते बघा अभ्यासाची, कारण की ज्यावेळेस पेपर येतात मग टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्याला हे विचारलेलं आहे. त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी गुजराती. लक्षात ठेवायचं आहे गुजराती भाषा नाही. लक्षात ठेवायचं आहे गुजराती. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, हलाहल. हलाहल या शब्दाचा अर्थ काय आहे? काय प्रश्न आहे? हलाहल. त्याचा अर्थ काय बघा, विष. लक्षात ठेवायचं आहे विष. पुढचा प्रश्न बघा, NDPS ॲक्ट याचा फुल फॉर्म काय आहे? हा प्रश्न बघा, NDPS ॲक्टचा लॉंग फॉर्म काय आहे? याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए. याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए. बघा नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट याचं काय बघा करेक्ट आन्सर आहे बघा. पुढचा प्रश्न आहे काय पहा, खालीलपैकी कोणतं जागतिक वारसा स्थळ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट नाही? खालीलपैकी कोणती नाही विचारला आहे. याचा करेक्ट आन्सर बघा रायगड किल्ला. लक्षात ठेवायचं रायगड किल्ला. यामध्ये बघा एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सुद्धा आहे
अजिंठा लेणी सुद्धा आहे बघा, परंतु रायगड किल्ला यामध्ये नाही बघा, जागतिक वारसा स्थळामध्ये. बांद्रा वरळी सी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तो ऑप्शन क्रमांक बी 2009 मध्ये हे चालू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 2 तास 30 मिनिटे आणि 15 सेकंदामध्ये टोटल किती सेकंद असतील? 2 तास 30 मिनिटे आणि 15 सेकंदामध्ये. याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए 9015 या ठिकाणी सेकंद असणार आहेत. खालीलपैकी आपल्याला अलंकारिक शब्दासाठी योग्य शब्द निवडायचा आहे. रामबाण. रामबाण म्हणजे काय? अचूक गुणकारी. लक्षात ठेवायचं, रामबाण म्हणजे अचूक गुणकारी. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? काय प्रश्न आहे? मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक सी अमरावतीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर अमरावती या ठिकाणी आहे. खालीलपैकी काय प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान मुंबईमध्ये आहे? याचं करेक्ट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक बी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. बघा मुंबईवर प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला संधीवरती विचारलेला आहे. क्षणिक याचा आपल्याला या ठिकाणी संधी करायला लावलेली आहे. याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर संधीवर 2 प्रश्न विचारले होते. गोविश्वर, गो अधिक ईश्वर म्हणजे काय होतं? ते एकदम सोपा प्रश्न बघा, ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, गवीश्वर. एकदम सोपा आहे बघा हे प्रश्न. नेक्स्ट बघा, वाधवन बंदर हे कोणत्या जिल्ह्यात आहे? वाधवन बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे पालघर या ठिकाणी आपल्याला करेक्ट आन्सर बघा. पुढचा प्रश्न आहे, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए मुंबई रायगड आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय बघा, 2 त्यानंतर 4 असेल तर एक्सची व्हॅल्यू काय असेल? तर या ठिकाणी बघा 2/9 बरोबर 4 भागाकारामध्ये एक्स. बघा यांचा तिरका गुणाकार, यालाच आपण बांगा गुणाकार म्हणतो. तर 9 चौक या ठिकाणी किती होते बघा, 9 चौक किती होते? 36. 36चे अर्धे किती होते? 18. म्हणून याचं उत्तर काय होईल बघा, ऑप्शन क्रमांक बी 18 तिरपा गुणाकार. पुढचा बघा, या ठिकाणी आपल्याला ABCDचं उत्तर दिलेलं आहे बघा. हे आपल्याला काय करायचं, क्रमाने ABCD लिहायची, त्याला अंक द्यायचे. त्याच्यानुसार बघा याचं उत्तर होतं बघा GPR. लक्षात ठेवायचं, GPR याचं करेक्ट आन्सर होईल. मनवंतर काय प्रश्न आहे बघा, मनवंतर या जोड शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. मनु अधिकांतर म्हणजेच काय? मनवंतर. लक्षात ठेवायचं, मनु अधिकांतर बरोबर मनवंतर. लक्षात. तर नंतर बघा, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक बी. लक्षात ठेवायचं बी दुर्जन. हा काय बघा, गटात न बसणारा शब्द आहे बघा. दुष्काळ, निष्कारण, निष्फळ हे काय आहेत बघा या ठिकाणी सेम संधीत, परंतु दुर्जन हे यामध्ये बसत नाही बघा. बाकीच्या कशात बघा या विसर्ग संधीत बघा. दुष्काळ हे काय विसर्ग संधी. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली सोलर सिटी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारताची पहिली सोलर सिटी तर लक्षात ठेवा मध्य प्रदेशमध्ये आहे. मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकली? तर कोणता खेळ आहे हा सुद्धा प्रश्न. त्यानंतर भारताची पहिली सोलर सिटी हे सुद्धा आपल्या नोट्समध्ये आहेत. तर बघा, भारताची पहिली सोलर सिटी कोणती आहे? याचं करेक्ट आन्सर आहे, आपण बघितलं मध्य प्रदेश. आणि मनू भाकर काय संदर्भामध्ये? नेमबाजी म्हणजे शूटिंग. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक सी. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक सी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, अंकमालिका 10ची 15 झाला. 15ची बघा 10 मध्ये 5 आले 15, त्याच्यानंतर 15 मध्ये 10 आले, त्याच्यानंतर किती झाली 25. असं वाढत बघा. तर बघा हे सर्वांना माहिती आहे बघा की सोपा प्रश्न आहे. आता 85 मध्ये जर 80 मिळवले तर 100 किती येतं बघा, या ठिकाणी आपलं 65 उत्तर येतं. लक्षात ठेवायचं, दुप्पट वाढी चालली आहेत. तर बघा पुढचा प्रश्न सुद्धा अंकमालिकेमध्ये, याचं उत्तर बघा GT. बघा आता ABCD लिहिल्यानंतर सगळं समजेल आपल्याला. त्यानंतर खालील पर्यायामधून पूर्वरूप संधी ओळखायची आपल्याला. पूर्वरूप संधीचं या ठिकाणी उदाहरण कोणतं आहे? तर चांगलेसे. काय बघा, पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे. मनुष्य या शब्दाचं भावाचक नाव कोणतं होईल? सर्वांना माहिती बघा काय होईल? मनुष्यत्व. हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी या खेळाशी संदर्भात आहे. कोणत्या? हॉकी. भारतामधील बघा सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर कोणती संस्था या ठिकाणी जबाबदार आहे असा प्रश्न विचारलेला आहे. याचं करेक्ट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक डी. लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन क्रमांक डी सर्ट इन. पुढचा प्रश्न आहे, सौंदर्य हे नाम कोणतं आहे? आता सौंदर्य हे कोणतं नाम आहे? याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन्स क्रमांक
डी लक्षात ठेवायचं आहे कोणते बघा भावाचक नामे. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? पर्वत, विषय, बोका, हत्ती. तर खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता आहे? सांगा उत्तर कमेंट बॉक्समध्ये. तर बोका लक्षात ठेवायचं बोका. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, कोणत्या संस्थेने कोविड-19ला महामारी म्हणून घोषित केला? हा प्रश्न आपण व्हिडिओमध्ये भरपूर वेळा घेतलेला आहे. महामारी म्हणून कोणी घोषित केलं? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक ए, WHO. यालाच आपण बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हणतो. देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बघा CDS, दुसरे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? हा सुद्धा प्रश्न आपण घेतलेला आहे व्हिडिओमध्ये. तर ऑप्शन क्रमांक ए अनिल चव्हाण. लक्षात ठेवायचं आहे अनिल चव्हाण आपलं बरोबर उत्तर आहे. तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तर हा मुंबईमध्ये बघा. मुंबईची PDF मध्ये हा प्रश्न होता. देईल आपल्याला अनेक वचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. अनेक वचनी रूप ओळखायचं आहे. त्याचं उत्तर बघा आज्ञा. लक्षात ठेवायचं आज्ञा. चांदणी या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप आपल्याला शोधायचं आहे. चांदणी. तर काय होईल बघा चांदण्या. 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? बघा ही सुद्धा आपण प्रश्न आपल्या नोट्समधलाच आहे. म्हणजे आपण या ठिकाणी ऑलिम्पिकचे सुद्धा स्पर्धा एक व्हिडिओ बनवला होता आणि ते सुद्धा PDF बनवली होती बघा. याचं करेक्ट आन्सर बघा 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाल्या? याचा करेक्ट आन्सर बघा पॅरिस. लक्षात ठेवायचं पॅरिस. मॅकमोहन हा प्रश्न आपण बघा बऱ्याच वेळा घेतलेला आहे. मॅकमोहन ही कोणत्या 2 देशाची सीमारेषा आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर भारत आणि चीन. लक्षात ठेवायचं आहे. मोहन मॅक आणि मोहन छोटा मोहन. मग लक्षात ठेवायचं आहे बारकाले लोक कुठं असते? चीनचे असतात. आणि रेड क्लिफ म्हणल्यावर रेड म्हणजे धोका. आपल्याला धोका कुठून आहे? आतंकवादी कुठून येत? तर बघा पाकिस्तान. मग रेड क्लिफ लक्षात ठेवायचे भारत पाक. आणि मॅकमोहन हे काय बघा चीन. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे? स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तो ओळखायचा आहे? तर बघा हंसा, हंसीन, हंसी हे काय बघा या ठिकाणी हंस या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द आहे. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर हा प्रश्न एकदम सोपा आहे यकृत. लक्षात ठेवायचं आहे यकृत. पुढचा प्रश्न बघा लिनक्स हे कशाचं उदाहरण आहे? लिनक्स हे कशाचं उदाहरण आहे? याचा करेक्ट आन्सर बघा ही काय बघा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. पुढचा प्रश्न काय बघा कापड कपाटामध्ये तर बंदूक पुढं काय येईल? बंदूक काय येईल? तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा ए. कुणी पण सांगत बंदूक कुठे ठेवली जाते? शस्त्रागारमध्ये ठेवली जाते. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं करेक्ट आन्सर होईल. समजलं? शस्त्रागार. नेक्स्ट बघा पुढील शब्दाचे लिंग ओळखायचं बघा गायरान. बघा ते गायरान याचा करेक्ट आन्सर काय होईल बघा नपुंसकलिंगी. लक्षात ठेवा नपुंसकलिंगी. नेक्स्ट बघा दिलेली विभक्ती ओळखायची आहे. पुस्तके. पुस्तके ही कोणती विभक्ती आहे? पुस्तके ही कोणती विभक्ती आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा प्रथमा. लक्षात ठेवायचं आहे प्रथमा. नेक्स्ट बघा कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? हा प्रश्न पाठ करून ठेवा मित्रांनो. कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद आहे? झारखंड, कर्नाटक, गुजरात का ओडिसा? ऑप्शन क्रमांक बी. लक्षात ठेवायचं आहे कर्नाटकमध्ये विधान परिषद आहे. मॅरेथॉन स्पर्धेचं अंतर किती किलोमीटरचं असतं? बघा जी काय मॅरेथॉन असते तिचं अंतर किती किलोमीटर असतं? ऑप्शन क्रमांक ए 42.195 किलोमीटरचं असतं बघा. नेक्स्ट बघा खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. सांगा पटकन. फोटो याचं सामान्य रूप होत नाही बघा. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किती वय असावी लागते? तर बघा ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस आपण हा प्रश्नाचं उत्तर पाहिलं होतं की लोकसभेचं सदस्य होण्यासाठी किती वय मर्यादा असली पाहिजे. तर किती बघा 25 आपलं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं आहे 25. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे बघा ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे करण्यात आलं? याचं करेक्ट आन्सर बघा नागपूर या ठिकाणी. लक्षात ठेवा 20 जानेवारी 2016 मंगळवार होता. त्याच वर्षी महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी येईल? ऑप्शन क्रमांक सी शनिवारी येईल. पहा उंदीर या शब्दाचं सामान्य रूप काय होईल? लक्षात
तर बघा याचं उत्तर काय होईल बघा, उंदरा. सामान्य रूप काय होईल बघा, उंदरा. हे पण लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या राज्य सरकारने देशी गायींना यापुढे राजगोमाता असं म्हटलं जाईल असं सांगितलेलं आहे? तर हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपण घेतला होता. महाराष्ट्र आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं महाराष्ट्र. राजा जॉर्ज व्ही आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती वास्तू बांधली गेली? कोणती वास्तू बांधली गेली? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, गेट वे ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न बघा, सरासरी याची किती होईल? तर सरासरी म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या आहेत तेवढ्याने त्याला भाग द्यायचा. तर याची बेरीज करून याला सगळ्यांनी भाग दिला तर याचं डायरेक्ट उत्तर येईल पहा. तर मित्रांनो या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर याची बेरीज येते बघा 90 आणि 90 भागिले 6 आपलं उत्तर येतं बघा 15. म्हणजे 15 किती देत 90. ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर होईल. तर बघा आज जर शनिवार असेल तर 27 दिवसानंतर कोणता वार येईल? तर आपल्याला बघा याला 7ने भागायचं आहे बघा, 27 भागिले 7. तर बघा 7 × 7 आणि 7 त्रिक 21. खाली किती राहिले बघा, 7तून 1 गेला, या ठिकाणी 6 राहिले. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, शनिवार नंतर या ठिकाणी आपल्याला 6 दिवस समोर जायचं आहे. 6 दिवस समोर जायचं तर आपण 1 दिवस डायरेक्ट मागं येऊ. मग शनिवारच्या मागचा दिवस कोणता होईल? शुक्रवार. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न आपल्या खिशातलाच आहे बघा, या ठिकाणी आपल्या समोरच्या ठिकाणी उत्तर असतात बघा. याला एवढ्या शब्दाला हे म्हटलं आणि याला असं लिहिलं जातं तर त्याच भाषेमध्ये याला कसं लिहिलं जाईल? तर आपल्याला एकच शब्द बघायचा या ठिकाणी, सी. सीला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, किंवा या ठिकाणी बघा एक लिहून घ्यायचं सेपरेट याचं आणि याचं डायरेक्ट उत्तर निघतं बघा. मग त्या ठिकाणी सीला या ठिकाणी 4 म्हटलेलं आहे तर या ठिकाणी 4 सी आहे बघा 3 नंबरला. मग 3 नंबरला 4 कुठं आहे? तर कुठंच नाही बघा, डायरेक्ट या ठिकाणी 4 इथंच, म्हणून डायरेक्ट आपले उत्तर होऊन जाईल. पुढचा प्रश्न बघा, खालील वाक्यामधील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. तू त्या राजपुत्राला वर, यामधलं आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. ओळखा पटकन, क्रियापद ओळखायचं आहे. त्याचा करेक्ट आन्सर बघा वर. हे काय बघा क्रियापद आहे. कोणती नदी मुंबईमधून वाहते? तर आपल्या सगळ्याला माहीत पाहिजे, साबरमती तर काय वाहू शकत नाही, यमुना पण वाहत नाही, गोदावरी पण वाहत नाही, परंतु मिठी नदी वाहते. कोणती? मिठाई नाही, मिठी नाव आहे तिचं. लक्षात एकदम सोपं आहे. VVPAT म्हणजे काय? एकदम सोपा प्रश्न आहे. VVPAT म्हणजे काय? त्याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक सी बघा, व्होटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल. लक्षात ठेवायचं आहे. एकदम सोपं आहे बघा. अखिल 24 दिवसामध्ये काम पूर्ण करू शकतो. त्याच्यानंतर अनुपम हेच काम 12 दिवसात पूर्ण करू शकतो. जर दोघांनी जर एकत्र काम केलं तर ते एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील? आता बघा या ठिकाणी एकच काम विचारलं आहे. आता असा पांचट प्रश्न आलो काय करायचं बघा, 24 गुणाकारामध्ये 12 भागिले काय करायचं आपल्याला, 24 + 12. 24 + 12. तर बघा या ठिकाणी यांची दोघांची जर बेरीज केली आपण, 24 + 12 किती होते बघा, 48. आलं 48. आता 12 × 12, 12 × 2 = 24 आणि 12 × 3 = 36, 12 चोक 48. किती? 12 चोक 48. मग बघा 4 × 1 = 4 आणि 4 × 6 = 24. बघा या ठिकाणी लिहिता येत नाही, काहीच तरी लिहितोय मी, म्हणून या ठिकाणी 6 दिवस आपले बरोबर येतील. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या पर्यायामधील तत्सम शब्द निवडायचा आहे. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेमधून जसे तसे आलेला शब्द. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतात? तत्सम म्हणतात. तर पिता, बाप तो बाप राहेगा म्हणजे जसाच तसा. पिताला काय म्हणतात बघा या ठिकाणी, संस्कृत भाषेमधून आलेल्या शब्दाला काय म्हणतात? पिता म्हणतात. म्हणून काय म्हणतात? बाप तो बाप रहेगा. अर्थशास्त्र हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? तर अतिशय सोपा प्रश्न आहे बघा. हा प्रश्न आपण जेव्हा चॅनल चालू केलं तेव्हापासून घेत आलेलो आहे. तर कौटिल्य. लक्षात ठेवायचं आहे, कौटिल्य यांनी हा लिहिलेला आहे. वारली चित्रकला हे भारतामधील टिंबटिंब राज्याचं लोकचित्र आहे. तर महाराष्ट्र. लक्षात ठेवायचं. आता एकदम सोपं आहे बघा, टक्केवारी विचारलेली हे आपलं करेक्ट आन्सर होईल बघा. एकदम सोपा प्रश्न होता, हे होईल. पुढचा प्रश्न आहे बघा, त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यामधील आपल्याला कर्म ओळखायचं आहे. त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यामधील कर्म काय होईल बघा, अभ्यास या ठिकाणी कर्म आहे. आलं लक्षात. महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणतं आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. तर बघा ताम्हण, नाही तर म्हणतात झेंडू. झेंडू नाही, ताम्हण आहे. लक्षात. खालीलपैकी सर्वात वरिष्ठ पद कोणतं आहे? हा प्रश्न सुद्धा आपण भरपूर वेळा घेतलेला आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक बी, पोलीस आयुक्त. लक्षात ठेवायचं आपल्याला,
पोलीस आयुक्त हे काय बघा सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद आहे. आता या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायची रेकंचू भागू बेव आलं लक्षात. तर या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बघा, या ठिकाणी भागाकाराची क्रिया करायची बघा. 5 किती 5 का नाही, 5 25 बघा, 5 25 बरोबर. या ठिकाणी 25 राहिली, वजा किती बघा या ठिकाणी 55 आहे. मग 25 मधून जर आपण या ठिकाणी 5 वजा केले म्हणजे इथं भागाकार किती आला आपला 5, तर खाली राहिले आपले 50. 50 अधिक 30 किती होतील 80. किती राहिलेले 80. या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक डी. समसंबंध ओळखायचा बघा. एज्युकेशन म्हणजे शिक्षण कोण देतो बघा, शिक्षक म्हणजे टीचर देतो. तसं ट्रीटमेंट कोण देतो बघा, ट्रीटमेंट देतो डॉक्टर. म्हणून आपलं ऑप्शन होईल बघा, ऑप्शन क्रमांक बी. एक मोटर 5 तासात 120 जाते, तर त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासामध्ये किती अंतर जाईल. तर बघा एक मोटार आहे किती 5 तासामध्ये किती जाते 120 जाते, बरोबर आहे की नाही. आणि त्याच वेगाने ती मोटरसायकल 9 तासामध्ये किती अंतर जाईल. आता तासाखाली तास लिहायचे बघा, तासाखाली तास नेले आणि याला एक्स मानायचं. मग यांचा तिरपा गुणाकार बरोबर. मग 9 गुणाकारामध्ये 120 भागाकारामध्ये 5. मग 5 1 5, 5 2 10 बरोबर. खाली राहिले 2 आणि 5 चोक 20. मग आता 24 गुणाकारामध्ये 9 करायचं आपल्याला. 24चा पाडापाठ नाही तर मग आपलं भामट्यावानी गुणाकार करायचा बघा. 9 गुणाकारामध्ये 25 म्हणजे किती होईल 225 बघा. 9 गुणाकारामध्ये 25 जर केलं तर 225 आपलं करेक्ट आन्सर होईल. आणि ते आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे की 225 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या कायद्याच्या बदल्यामध्ये भारतीय नागरी सुरक्षा कायदा BNSS हा कायदा लागू करण्यात आला. तर फौजदारी प्रक्रिया कायदा, त्यालाच आपण CRPC असं म्हणतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघा. व्हिडिओला नक्कीच लाईक करा मित्रांनो, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन.